नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपल्याला स्लीव्ह शिवून छोटासा काठ उरलेला आहे. त्या काठापासून आपल्याला सुंदर अशी डिझाईन तयार करायची आहे. खूप छोटा काठ आहे, त्यापासून आपण सुंदर अशी डिझाईन बनवायची. चला तर आपण त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया. हे पहा, मी बॅक साईडचा म्हणजे पाठीचा भाग कट करून घेतलेला आहे. आता त्याची उंची, लांबी, रुंदी जे मापे टाकायचे आहे ते पाहूया. गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच, खालच्या साईडला 2.5 इंच घेतली आणि असं चौकोन बॉक्स आखून घ्यायचा आहे. गळा उंची घेतलेली आहे आपण. चौकोन बॉक्स आखायचा, म्हणजे गळा उंची जेवढी घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी 10 इंच घेतली गळा रुंदी, गळा उंची 10 इंच आणि गळा रुंदी 2.25 इंच. 5 इंच शोल्डर घेतले आणि त्यापासून मोंढा घ्यायचा आहे. तर 5 इंचाचा मोंढा घेतलेला आहे. आपल्याला उंची घ्यायची आहे, तुमची जेवढी ब्लाऊजची उंची असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करून उंची घ्यायची. वरच्या साईडला मी एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे आहे. आर्महोल टाकायचा. आर्महोलसाठी 1.25 इंच घेतलेली आहे. क्रॉसमध्ये 1.25 इंच घेऊन आर्महोलचा आकार देऊन घेतला. छातीचे माप प्लस शिलाई मार्जिन, तर फिटिंगचे माप प्लस 1 इंच टक्ससाठी आणि शिलाई मार्जिन असे घेऊन आपण आता जसे आखले आहे तसे कट करायचे आहे. पण त्याआधी आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. गळ्याचा आकार देऊन घेतला मी. गळ्याचा आकार देऊन झाला. जसे आखले होते पूर्ण तेच आपण कटिंग करून घेणार आहोत. पूर्ण मी जेवढे जसे आखले होते तेवढे पूर्ण गळा, आर्महोल पूर्ण कट करून घेतले. हे पहा, आता आपले ह्याचे 2 भाग पार्ट तयार झालेले आहेत. आता ह्याला मेन फॅब्रिक पण पहा, त्याच्यावर ठेवून जे 2 पार्ट तयार केलेले आहेत आपण कट केलेले ते पाहूया. आता त्यासाठी आपल्याला जी डिझाईन तयार करायची आहे, मी कॅनव्हासचा वापर करणार आहे. ते कॅनव्हास डबल घडी घालून घेतली आणि कॅनव्हासवर जे ब्लाऊजचं डिझाईन कट केलेली होती ती डिझाईन ठेवून घेऊन जसे आहे तसे आखून घेतले आणि 1 इंचाचे शिलाई मार्जिन ठेवून मी कट केले. हे पहा, पूर्ण डिझाईन कट करून घेतली. डिझाईनचा जो साईडचा भाग आहे तो कट करताना व्हिडिओमध्ये स्किप झाला आहे, तरी तुम्ही जसे आखले होते तसे कट करून घ्या आणि इस्त्रीच्या सहाय्याने प्रेस करून घेतले, म्हणजे चिटकवून घेतले. आणि जे थोडेफार बाहेर आलेले कॅनव्हास आहे ते मी कट करून घेतले. म्हणजे जे आपल्याला पायपिंग करायची आहे आणि अंडरग्राऊंड पायपिंग करायची आपल्याला, त्याच्यामुळे पहा कोणत्या पद्धतीने लावलेली आहे आणि कशी, म्हणजे एकदम दिसायला सुंदर दिसले पाहिजे ब्लाऊज. पहा, अंडरग्राऊंड पायपिंग करताना मी रेडीमेड पायपिंगचा वापर केलेला आहे. तुम्ही घरीही बनवू शकता. तुम्ही घरी पायपिंग तयार करूनही लावू शकता. मी रेडीमेड पायपिंगचा वापर केलेला आहे. आणि ही पायपिंग जी लावताना मी डबल फूटचाच वापर करून लावत आहे. तुम्ही याला सिंगल फूटचाही वापर करून लावू शकतात. पूर्ण डिझाईनला पायपिंग करून घ्यायची दोन्ही पार्टला. पूर्ण डिझाईनला पायपिंग लावून झालेली आहे. आधी चेक करूया की व्यवस्थित आलेली आहे का. एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगने आलेली आहे. आता आपण जो मेन फॅब्रिक आहे त्याचे 2 भाग कट करून घेतले. जे त्याचा आपण गळाचा आकार जो आहे तो काढलेला नाही आहे, तर त्याचे 2 पार्ट कट करून घेऊन आम्ही जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे आणि त्याला सरकू नये म्हणून आपण टाचण्या लावून घ्यायच्या. जे डिझाईन जे आहे ते एकदम व्यवस्थित येते. आणि जशी आपण पहिली पायपिंगच्या याच्यावर जी टिप मारलेली असते त्याच टिपेवरून आपण दुसरी टिप घ्यायची आहे. आपण जे मेन फॅब्रिक जोडताना जी पायपिंग मारलेली असते त्याच्यावर सावकाश पद्धतीने पण टिपेवर टिपच आली पाहिजे, म्हणजे पायपिंग जे आहे ते बारीक आणि खूप सुंदर येते. आपले जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आणि पायपिंगचे जे पूर्ण तिन्ही अटॅच झालेले आहे. आता आपण एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊयात. असे छोटे छोटे कट्स मारायचे.
म्हणजे अस्तरांची पलटी मारायची आहे. ती पलटी मारताना आपल्याला झोळ येत नाही, एकदम व्यवस्थित येते. पूर्ण जे डिझाईन आहे तेवढा पूर्ण डिझाईनला पायपिंगला म्हणजे पायपिंग जी केलेली आहे त्याला पण पूर्ण असे कट्स मारायचे. पहा असे व्यवस्थित येते. आता आतील भाग बाहेर काढून घ्यायचा आणि थोडा टोकदार मारटूलच्या किंवा कोणत्याही टोकदारच्या ह्याच्याने टोक जे आहे ते काढून घ्यायचे असे. आपले पूर्ण व्यवस्थित आलेले आहे. याला प्रेस करून घेऊ शकता तुम्ही. असं व्यवस्थित ठेवून प्रेस करून घ्या म्हणजे टिप मारायला एकदम व्यवस्थित येईल. आम्ही प्रेस करून घेतले. आता आपल्याला 1 टंचनच्या अंतराने ही एक टिप मारून घ्यायची आहे. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे 1 टंचनच्या अंतर ठेवून टिप पूर्ण गळ्याच्या साईडला टिप मारून घ्यायची आणि पूर्ण आता तिन्ही भाग अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घ्यायचे. म्हणजे पूर्ण भाग जॉईन करून झाले. आता एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊयात. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून झाले. ह्याच पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेतलेला आहे. दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत. आता मधली जी डिझाईन आहे ती कशी बनवायची पाहूया. त्याआधी मी टक्स मारून घेते म्हणजे आपली डिझाईन जोडायला सोपे जाते. पार्टीचे जे बॅक साईडचे टक्स आहेत ते टक्स मारून घेतले दोन्ही पार्टला. थोडेसे एक्स्ट्राचे कापड बाहेर आलेले होते ते कट करून घेतले. आता त्याची डिझाईन तयार करूयात. त्यासाठी मी डबल कॅनव्हास घेतलेला आहे म्हणजे डबल घडी घालून घेतली आणि जेवढी तुम्हाला पाठीची उंची ठेवायची आहे पाठीची उंची ठेवायची तेवढा कॅनव्हास घ्यायचा आणि पहा मी जसा व्ही शेप सारखा आकार देऊन घेतला आणि कट करून घेतली. तुम्हाला उंची जेवढी पाठीची ठेवायची होती पाठीची पट्टी तेवढीच पट्टी ठेवून आता जी डिझाईन आहे ते मग एकदम सेंटरला येईल. हे फुल जे आहे याच्यावर हे सेंटरला येईल. या पद्धतीने मी ठेवून घेऊन हे कॅनव्हास जो आहे तो चिटकून घेणार आहे इस्त्रीच्या साह्याने. साईडला थोडे थोडे कमी पडते पण आपले जे शिलाईमध्ये ॲडजस्ट होऊन जाते त्याच्यामुळे एकदम डिझाईन अशी बरोबर येईल अशा पद्धतीने ठेवून मी चिटकून घेतला आणि जो मधला भाग आहे तो कट करून घेतला. आता ह्याला आपल्याला पायपिंग लावायची आहे. याला अंडरग्राऊंड पायपिंग करायची. पायपिंग पूर्ण लावून घ्यायची. पायपिंग लावून झालेली आहे. आता अस्तर ठेवून अस्तराने मेन फॅब्रिक जे आहे ते असे अटॅच करून घेऊया. जसे पहिले आपण गळ्याला जसे पायपिंगची पद्धतीने केले होते त्याच पद्धतीने करायचे. हे पहा तसे टिप मारून घेतली. आता एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. यालाही छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे. आता पलटी मारून घेऊयात. पहा किती सुंदर अशी पायपिंग आलेली आहे आणि छोट्या काटापासून पहा किती सुंदर डिझाईन तयार होते. 1 टंचनचे शिलाई मार्जिन सोडून मी टिप मारून घेतली. आता चारही साईड जोडून घ्यायच्या. जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे. आता आपण डिझाईन कशी जोडायची ते पाहूयात. जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे डिझाईन ठेवून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित अशा टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे डिझाईन जी आपली सरकणार नाही. ज्या मधला तुकडा जो कट केलेला होता आपण तो ठेवून घेतला म्हणजे आपल्याला जी डिझाईन आहे ती अगदी बरोबर आणि परफेक्ट येते. असं गळा पण आपला उतरणार नाही, पसरणार नाही. त्याला टाचण्या लावून घ्यायच्या आणि पूर्ण जी डिझाईन आहे ती जॉईन करून घेऊया. त्याआधी आपण वरची जी गळा रुंदी आहे ते पण चेक करायची एकदा म्हणजे आपले जी गळा आहे तो उतरणार नाही. 5-4.5 इंच बरोबर आलेला आहे कारण आपण गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे. तर आपण ती जॉईन करूया.
डिझाईन जॉईन करताना जी आपली पायपिंगची जी खच येते दोन्हीच्या मध्यभागी, त्या खचेतून आपली ही टीप आली पाहिजे, म्हणजे दोन्ही टिपा एकदम व्यवस्थित दिसतात. आणि ब्लाऊजचे जे एक्स्ट्राचे कापड आहे आपण पॅच लावलेला, त्याचे एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. आता आपण याला पाठीची पायपिंग लावायची आणि नंतर पट्टी लावायची आहे. दोन्ही आपण पायपिंग पण लावणार आहोत आणि त्याच्यावरून पाठीची पट्टी पण लावणार आहोत. जसे मी गळ्याच्या साईडला करून घेतली होती पायपिंग, त्याच पद्धतीने अंडरग्राऊंड पायपिंग करायची. हे पायपिंग जोडून झाली. आता याच्यावर आपल्याला पट्टी लावून घेऊयात पाठीची. पाठीची पट्टी लावण्यासाठी मी 1.5 इंचची पट्टी काढून एका साईडला दुमडून घेतलेली आहे आणि टीप दिसण्यासाठी मी उलटा भाग केला आणि खालून पट्टी ठेवलेली आहे. म्हणजे आपण पायपिंग जोडलेली जी टीप असते त्याच टीपवर ही टीप आली पाहिजे, म्हणजे पायपिंग जी आहे ती एकदम व्यवस्थित आणि दिसायला सुंदर दिसते. पट्टी जोडून झाली. तर त्याच्यात दाब टीप मारून घेऊयात. आपण दाब टीप मारून घेतली. आता ही पट्टी आतल्या साईडला पूर्ण दुमडून घ्यायची. पहा किती एकदम सुंदर अशी पायपिंग दिसते. आणि ही जी टीप मारायची आहे ती मी मोठ्या नंबरने टीप मारली, कारण याला तुरपाई करायची आहे आणि टीप जी आहे ती उकलून काढायची असते. पहा किती सुंदर अशी आलेली आहे. फिनिशिंग पण खूप सुंदर ब्लाऊजची आली. चला तर मग तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्कीच एक कमेंट करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहा. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.